गुड मॉर्निंग. तर मला बऱ्याच मुलांचे मेसेज येत होते की मॅडम आपली नेक्स्ट सिरीज कधी सुरू होते. तर उद्यापासून आपली नवीन PYQ सिरीज सुरू होत आहे. ही जर सिरीज तुम्ही मन लावून केली तर तुमचे 80 मार्क मी फिक्स करून देईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, तर शेवटच्या 2 महिन्यात तुम्हाला काय काय करायचंय, तसेच मी अशा तुम्हाला सिंपल गोष्टी सांगणार आहे जेणे की तुम्हाला अभ्यास करू वाटेल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आता मुलं मला नेहमी 2 प्रश्न विचारतात. पहिला म्हणजे की मॅडम तुम्ही ऑफिसर का होत नाही, तुम्ही एवढं चांगलं शिकवता. आणि दुसरं म्हणजे की मॅडम तुम्ही नक्की ऑफिसर होणार. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जे की मी कधी सांगणार नव्हते, पण एकदाच सांगून द्या, म्हणजे काय की तुम्ही परत प्रश्न नाही विचारणार. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर मी पोलीस व्हायच्या अगोदर पण ऑफिसर होते आणि पोलीस झाल्यानंतर सुद्धा माझं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं. तर हे बघा, माझं न्यूजपेपरला नाव सुद्धा आलं होतं, म्हणजे न्यूजपेपरला आलं होतं, माझा सत्कार वगैरे झाला होता. तर पोलीस व्हायच्या अगोदर मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिलेशनशिप मॅनेजर होते आणि माझी पोस्टिंग होती गुजरातला. गुजरातला राहिल्यावर मग मला कळलं की मला तिथलं क्लायमेट सूट होत नाहीये, तिथलं कल्चर वेगळं, तिथलं खाणं पिणं वेगळं, आपलं महाराष्ट्राचं वेगळं. मला काही तिथं सूट झालं नाही. मी तो जॉब सोडून इकडे आले, पुण्याला आले. आणि मग पुण्याला आल्यानंतर मी MPSCचा अभ्यास सुरू केला. आता MPSCचा अभ्यास सुरू केलाच होता, तेवढ्यात आपल्या पोलीस भरतीची नोटिफिकेशन आली. मग म्हणलं येतो सोने पे सुहागा, कारण मला कळालं की पोलीस झाल्यावर तुम्हाला आयुष्यभर एकाच ठिकाणी राहायला मिळतं. मग फॅमिलीसोबत राहायला मिळतंय, एकाच ठिकाणी राहायला मिळतंय आणि जॉबही करायला मिळतोय. मग ह्याच्यापेक्षा मोठी सुवर्णसंधी असू शकत नाही. म्हणून मी पोलीस भरतीला ट्राय दिला आणि मी पोलीस झाले. पोलीस झाल्यानंतर माझं दिल्ली इन्स्पेक्टरला माझं सिलेक्शन झालं होतं आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे माझं सिलेक्शन झालं होतं. तसंच मी फेडरल बँकेत सुद्धा माझं ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं. तसं अचिव्हमेंट खूप आहेत, पण मला सगळ्यात बेस्ट हा पोलीस जॉब वाटला. आता आपल्याकडे टाइम कमी आहे, मी नंतर कधीतरी माझी स्टोरी सांगेन. तर माझं बाजूला, तुम्ही पोलीस झाले पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते की प्लॅनिंग आणि स्टडी कसा करायचा. मी लेखीला 94 मार्क घेतले. आता मी 94 मार्क कसे घेतले, कारण मला अगोदरच माहिती होतं की पेपरला कोणते प्रश्न विचारणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडमनी पेपर फोडला, पण तसं नाहीये. जर आपण PYQचं व्यवस्थित पाहिलं तर मला एक लक्षात आलं की 90% प्रश्न हे रिपीट होतात आणि 10% प्रश्न हे त्याच्याच अवतीभोवती असतात. मग जेव्हा तुम्ही PYQचं व्यवस्थित ॲनालिसिस करता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतात. आता मी बऱ्याच जणांना पाहिले की PYQ सॉल्व्ह करतात म्हणजे ते टेस्ट सिरीज सारखे सॉल्व्ह करतात. PYQ सॉल्व्ह करणं म्हणजे टेस्ट सिरीज सारखं सॉल्व्ह करायचं नाही. तर PYQ सॉल्व्ह करणं म्हणजे काय, तर तो प्रश्न, एखादा प्रश्न आहे, तो प्रश्न का विचारला गेला आहे, त्याच्या मागे रिझन काय आहे, तर मागच्या PYQचा रेफरन्स घेऊन आता का प्रश्न विचारला आहे, तसेच त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. PYQ इतके इम्पॉर्टंट का आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये एक्झामिनरचा माइंडसेट कसा असतो, एक्झामिनर कसा पेपर सेट करतो, ह्याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. जर कोणी बघितला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्या. आता हा मुंबईचा PYQ आहे आणि उद्याच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला असं शिकवणार आहे. तर 2025ला प्रश्न काय विचारला होता की खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ म्हणजेच काय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही. आता 2025ला युनेस्कोवर प्रश्न विचारला. 2021ला युनेस्कोच्या रिलेटेड एक ऑप्शनमध्ये होता प्रश्न, काय की अजिंठा बरोबर जागतिक वारसा स्थळ. तो 2021 मधून घेतला अजिंठा आणि तो 2025 मध्ये डायरेक्ट ते जागतिक वारसा स्थळ कोण घोषित करतं, युनेस्को करतं. मग 2025ला युनेस्कोवर प्रश्न विचारला. आता 2021ला हे जे लेणी, अजिंठा, जागतिक वारसा स्थळ हे ऑप्शन मध्ये होतं, ते कुठून घेतलं, तर बघा 2019ला लेण्यांवर प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अजिंठा लेणी हा ऑप्शन होता. तर तो ऑप्शन घेतला. 2021ला तो ऑप्शन मध्ये टाकला, त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला. पुन्हा जागतिक वारसा स्थळ एक्झामिनर म्हणला 2021ला जागतिक वारसा स्थळ विचारलंय, मग मी 2025ला युनेस्को विचारतो. आता 2026ला ह्याच्यावर प्रश्न कंपल्सरी विचारणार. का विचारणार, कारण आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते जागतिक वारसा स्थळात सामील केलेले आहेत. 12 किल्ले आहेत, त्यातला जे 11 किल्ले आहेत ते महाराष्ट्रातले आहेत आणि एक तमिळनाडूतला जिंजी किल्ला तो सुद्धा सामील केलेला आहे. मग तुम्हाला काय करतील, एक तर ऑप्शन मध्ये देतील, एक म्हणतील की कुठले महाराष्ट्रातले आहेत किंवा कुठले महाराष्ट्रातले नाही,
असे प्रश्न विचारू शकतात. आणि हे बघा, ह्याच्यावर प्रश्न यायचे खूप जास्त चान्सेस आहेत, कारण शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्याच्यामुळं एक एक्झामिनरला पण थोडासा सॉफ्ट कॉर्नर असतो आणि त्या दृष्टीने एक्झामिनर पेपर सेट करत असतो. आता हे झालं एक्सप्लेनेशन. ह्याच्यासोबतच मी तुम्हाला नोट्स पण देणार आहे. आता इथे काय असणार आहे, युनेस्कोच्या रिलेटेड प्रश्न विचारला ना, तर युनेस्कोच्या रिलेटेड जे करंट अफेअर्स आहेत, GS आहे, GK आहे, ते मी लिंक करून नोट्स बनवले आहेत. म्हणजेच काय की ह्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर ह्याच्या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही आणि तुमचे मार्क सुद्धा जाणार नाहीत. हे बघा इथे आहे. आता पुढे लेण्यांवर प्रश्न आला होता, तर आपण लेण्यांवर डिटेलमध्ये बघणार. नोट्स पण असणार आहे. असं करत आपण एकदम सखोल विश्लेषण करत आपला एका जिल्ह्याचा PYQ हा जवळपास 4 ते 5 तासांचा असणार आहे. तसंच आपण प्रत्येक प्रश्नाचं असंच विश्लेषण केलेलं आहे. म्हणजेच काय की 2025 ला जो प्रश्न विचारला होता तो या अगोदर कधी विचारला गेला होता का, जर तो ऍज इट इज प्रश्न विचारला नसेल तर तो कोणत्या टॉपिकवर विचारला आहे प्रश्न, तसेच त्या टॉपिकवर मागे PYQ ला कोणते प्रश्न विचारले होते, ह्याचं सगळं डिटेल अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत त्याचे नोट्स पण असे आहेत. म्हणजेच काय की या PYQ सिरीजमध्ये क्वेश्चन्स, त्याचं मागच्या वर्षींच्या 2 वर्षांचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्याशी कनेक्शन आणि नोट्स हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणूनच हा जो व्हिडिओ असणार आहे एका जिल्ह्याचा व्हिडिओ, तो 4 ते 5 तासाचा असणार आहे. आता शेवटच्या दिवसात अभ्यास कसा करायचा. शेवटच्या दिवसात कसं होतं, ग्राउंड असल्यामुळं काय होतं की टेन्शन असतं आणि त्यामुळे काय होतं की अभ्यासात मन लागत नाही आणि मोठी पुस्तकं बघून आणखी अभ्यास करायचा मूड जातो आणि बोरिंग वाटायला लागतं सतत तेच तेच पुस्तकं वाचून. पण या ज्या शेवटच्या दिवसात तुम्हाला आणखी जोर लावायचा आहे, किती बोर वाटलं तरी तुम्हाला करायचं आहे. आणि बोरिंग वाटणाऱ्या गोष्टी इंटरेस्टिंग कशा करता येईल ते मी तुम्हाला सांगते. तर अभ्यास करताना दर 45 मिनिटांनी तुम्हाला कंपल्सरी ब्रेक घ्यायचा आहे. कारण 45 मिनिटांनंतर काय होतं की आपलं फोकसिंग पॉवर कमी होते. आपण वाचत जरी असो तरी पण पाहिजे तेवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग जो ब्रेक घेणार आहात त्या ब्रेकमध्ये काय करायचं की पाणी प्यायचं, तसेच ड्रायफ्रुट्स खायचे. आता पाणी आणि ड्रायफ्रुट्स हे तुमच्या टेबलवर कंपल्सरी असलंच पाहिजे. आणि ड्रायफ्रुट्स फार काही महाग नाहीयेत. 500 रुपयाच्या ड्रायफ्रुटमध्ये तुमचा महिना जाऊ शकतो. कारण सगळा खेळ हा तुमच्या ब्रेन मधील केमिकल्सचा आणि हॉर्मोन्सचा आहे. त्याला जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केलं तर तुमची मेमरी शार्प होईल आणि तुमचा फोकस वाढेल. आता या शेवटच्या काळात ही मोठी पुस्तके जी असतात ते आपल्याला वाचू वाटत नाही किंवा वाचणंही होत नाही आणि लक्षातही राहत नाही. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, ऍक्टिव्ह लर्निंग करायची आहे. ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजेच काय की लेक्चर बघायचे आहेत, नोट्स वाचायचे आहेत आणि दिलेले क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्ही असा अभ्यास केला तर तुम्हाला बोरही होणार नाही आणि तुमची 8 ते 10 तास अभ्यास करायची पॉवर वाढेल आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही अभ्यास करू शकता. आणि डिसिप्लिन ठेवून तुम्ही मला हे करायचंच आहे या डेडिकेशनने जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुमचा आयुष्यभराचा स्ट्रगल हा 2 महिन्यात संपून जाईल. त्यामुळे सातत्य ठेवा, डिसिप्लिन ठेवा आणि डेडिकेशनने अभ्यास करा. आता या PYQ सिरीजमध्ये आपण जे जे जिल्हे घेणार आहोत तर प्रत्येक जिल्ह्याचा एक व्हिडिओ हा आपला 4 ते 5 तासांचा असणार आहे. त्यामुळं मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मी 60 डेजचे व्हिडिओ बनवायचे तेव्हा तो प्रत्येक जे एक व्हिडिओ असायचा ना तो जवळपास 30 ते 40 मिनिटांचा असायचा. मग मुलं काय करायची की फक्त 10 ते 15 मिनिटच व्हिडिओ बघायची आणि जे मग वरचे जे 15 ते 20 मिनिटाची जी माझी मेहनत असायची ती वाया जायची. आणि एक व्हिडिओ बनवायला मला खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे मला खूप जास्त त्याची तयारी करावी लागते, स्वतः अभ्यास करावा लागतो. PPT बनवण्यापासून तो व्हिडिओ बनवण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे. मग ती मेहनत सगळी वाया जाते. तर हे जे PYQ सिरीजचे जे पण व्हिडिओ आहेत त्यातले सुरुवातीचे 15-20 मिनिटाचे जे व्हिडिओ आहेत ते युट्यूबला अपलोड करणारच आहे. पण जे पूर्ण 4-5 तासाचे जे कम्प्लीट व्हिडिओज आहेत ते फक्त ज्यांनी युट्यूबला जॉईन केलं आहे त्यांच्यासाठीच असणार आहे. कारण पैसे देऊन जॉईन झालेले जे मेंबर आहेत ते व्हिडिओ पूर्ण तरी बघतील. ज्या गोष्टी फ्रीमध्ये मिळतात तर तेव्हा मुलांना काय वाटतं की हे असंच आहे, म्हणजे त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे या PYQ सिरीज मधले प्रत्येक जिल्ह्याचे 4-5 तासाचे जे व्हिडिओ आहेत ते फक्त ज्यांनी युट्यूबला जॉईन केलं आहे त्या मेंबर्ससाठीच असणार आहे. आणि असं पण तुम्ही 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बघता, मग तो 15-20 मिनिटाचा पार्ट मी युट्यूबवर अपलोड करणारच आहे, तर तो तुम्ही बघा. चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.